झालं का मेकअप झालं का? झालं. गाडीचा हप्ता आलाय, मला अर्जंट जायचे आणि त्या डब्या करायच्या अगोदर मेकअप महत्वाचं वाटतं तुला? एवढी जर काळजी असती ना, एवढी तर माणूस 6लाच घराच्या बाहेर पडला असता. वरची काळजी माहिती मला, मनातून अंतःकरणातून काळजी पाहिजे. आणि माझ्यापेक्षा काय गुतलं तुमचं? मग आता 6 वाजलेत ना. काय गुतलं माझ्यापेक्षा तुमचं? सांगा ना काय गुतलं, सांगा की. डबा नाही करायचा का? 4:30ला डबा झालाय. अरे बापरे, मी म्हणलं नाही काय की झाला. स्वयंपाक करून आरला वाटायला लावून तुमचा डबा करून ठेवून मग माझे मी आवरले. कारण का आज हिरवी साडी आहे आणि मला दिवीला जायचंय म्हणून मी आवरले. असं आहे का? मला काय माहिती. मला काय माहिती जाता जाता मला मंदिरात सोडा. नखरा लावलाय का पागल एक का? आज मला वाटतंय फिरायला जावा. दाताचा हप्ता आलता ना गाडीचा. आताच तर म्हणत होता नाही हप्ता आलाय ना, असं झालंय तसं झालंय. आता कुठे गेला हप्ता? नाही तू म्हणते ना देवीला जायचं, मग देवीला तुम्ही देवीच्या पाया पडून आपण फिरायला जाऊन येऊ ना. काय गरज नाही मला देवीपाशी सोडा. देवीच्या पाया पडा येत आणि माझं मी चलत येते. असं काय 10 किलोमीटर नाही, 2च किलोमीटर आहे. मी चलत येते. उगा जाताना हाई सायकलशी तुम्ही तिकडून जावं लागते तुम्हाला, म्हणून मी चला म्हणले. मी आता जाता चलत गेले असते. मग आपण काय करू, मंदिरात जाऊ. आता तिथून शेजारी एखादं मंदिर असले मंदिरात जाऊ, थोडंसं पाया पडू, एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाऊ, थोडासा नाश्ता वगैरे करू, काय फराळ वगैरे करू आणि तिथून पुढे आपण ना शॉपिंगला जाऊ. येताना आता दसऱ्याची आखरी बी खरेदी करायची ना, मग दसऱ्याची आपण शॉपिंग करू. शॉपिंग म्हणल्यावर काम गेलं खड्ड्यात. आता तुम्हीच म्हणलात ना कामाला जायचं नाही, मग घर राहायचं म्हणलं तेवढं बी काम नको तुम्हाला, शॉपिंग बी करायची नको तुम्हाला? ह्याच्यामुळेच म्हणतात बाया असं मग तुम्ही ठरवा. एक तर कामाला जायचं का शॉपिंग करायची, खिसा खाली करायचा का खिसा भरून घेऊन यायचं, हे तुम्हाला ठरवायचं. काय वाटतं तुम्हाला? तुम्हीच ठरवा. कामालाच गेलेलं बरं राहील असं वाटतंय मला. पटकन डबा घ्या निघा. माझं झालं मी डोकं करते ते आणि लगेच निघायचे. पटकन डबा उचला, गाडी चालू करा, मी आले तोवर ताटून ती घेऊन. ओके, धन्यवाद सांगितल्याबद्दल. पण आज नाही निघलं तरी दसऱ्याची खरेदी तर करणंच आहे, नवीन वर्षाची.